जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आज मी कुठे चाललोय? तर मी चाललोय माझ्या जिवलग मित्राला भेटायला, ज्याला मी 2 वर्ष झाले भेटलेलो नाहीये. पण त्याआधी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकूया. चला, आता याचं टेन्शन संपलं. आता नॉन स्टॉप जाऊया. चलो मी चाललोय तर खरं, पण हा पाऊस थोडा पण थांबायचं नाव सुद्धा घेत नाहीये. एक काका इतक्या पावसामध्ये सुद्धा गाडी लोटवत होते. मग त्यांच्या गाडीला मी पाय लावून त्यांची गाडी गॅरेजपर्यंत पोहोचवली आणि ते त्यांच्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला. पाऊस तर खूप चालू होता, पण आतुरता होती फक्त माझ्या मित्राला भेटायची. मग काय, मित्राला भेटलो सुद्धा आणि आम्ही निघालो सुद्धा एकविरेला. थोडी मस्ती करत आम्ही समोर आलोत आणि नंतर मला कळालं एकविरेला तर जायचं, पण आपल्या गाडीमध्ये जास्त पेट्रोल नाही आहे. मग काय, गेलो पंपावरती आणि पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो एकविरेला. समोर आल्याच्या नंतर वातावरण असं खूप छान होतं, मन असं प्रसन्न झालेलं होतं. पण काही म्हणा, आपल्या जानसोबत गाडीवरती बसण्याची मजाच वेगळी आहे. मग काय, आज आपण खूप खुश होतो. बघा ना कसं हसतोय तर. कसं? अच्छा, ठीक आहे. थोडं समोर गेलो तर खूप असा पाऊस तर चालू होता. मग ओढ लागली फक्त चहा पिण्याची. मग काय, दुकान बघत बघत गेलो तर एक फक्त टपरी मिळाली, एक छोटीशी. मग त्यातमध्ये बघा आमचा काय सीन आहे तर. थोडे कणेस विकून आम्ही निघालो आमच्या रस्त्याला. एकविऱ्याला तर पोहोचलो, पण पाऊस खूप चालू होता आणि पाऊस चालू असताना पायऱ्यांवरती पाणीसुद्धा वाहत होतं. कसा तरी पावसाचा सामना करत करत आम्ही पोहोचलो आमच्या ध्येयापाशी, म्हणजे काय, आपल्या आईपाशी. मग काय, लागलो रांगेमध्ये आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी. ते झाल्यावरती आमचं लहान बाळ थकलेलं होतं, ते म्हणे उचलून घे मला. मग काय, घ्यावं लागलं, नाहीतर रडलं असतं. त्यानंतर आईचे दर्शन घेऊन हा ब्लॉग मी इथंच संपवतोय. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 साठी नक्की कमेंट करा. बाय बाय.